कस काय रे मग आपला वडापाव कसा लागतो? एकदम क्वालिटी ऑन क्वालिटी नंबर 1 काय ना आवडती ना तुला? एक नंबर. रोज येतो ना खायला तू? तुम्हाला आवडती का? अरे रोहन बंद करते. बंद कर ना. बंद कर म्हणलं तर म्यूट कर ना. तुम्हाला नाही बोलता जमत ना. आवडतंय ना वडापाव? मी बोलतो आवडतंय ना. चांगलं आहे ना चवीला? खरंच ना? असं बळबळ नका म्हणू. खरंच चांगलं लागतंय ना गब्बर? चांगलं लागते. रोज येतंय हा रोज. आता तू बोल वडापाव कसा वाटतंय? एक नंबर. खरं सांग. बळजबरीनं बोलू नको. असं काय होतंय तिकडं पूजा बघा तुमची वहिनी वडापाव बनवते. काय होतंय मोठी माणसं असली ना मग ते व्हिडिओज काढू वाटत नाही. हे बारक्यांसमोर आपल्याला काय नाही वाटत. कसा क्यूट बघितलं का कसं केलं त्यानं. शाळा भरली असेल जावा. शाळा पण बुडवायची नाही. शाळा सुटली की परत यायचं. रोहन आज गेलाच नाही. त्याला मदत करायची होती ते बांधायला म्हणून. आता आला इकडं नाहीतर इथं नव्हता तो. जा रोहन घरी तू. आजच्या दिवस त्याला शाळेला सुट्टीच पडली. जाऊ दे आता. येत जावा हा. एकदम क्वांटिटी आणि क्वालिटी नंबर. रोज या इथं वडापाव खायला. तांबेवाडी तांडा वडापाव खायला रोज या. थँक्यू. बघितलं का तो सगळ्यांनाच म्हणतोय अजून. म्हणजे जे ते आजूबाजूचे असतील त्याने तर नक्कीच या. सगळे आपले सबस्क्रायबर लांबचेच आहेत. पुणे मुंबई. पण इथले कोणी असतील तर नक्कीच या. बारक्यावर विश्वास ठेवून एकदा येऊन टेस्ट घ्यावंच लागतंय आता. जरा टेकाय भेटलंय मला. नुसतं थकून गेलोय मी. नुसता इकडून तिकडून नुसतं असं धावपळ होते. ते असं केलंय मस्त. ताडपत्री वगैरे बांधलंय. इकडं असं लोक बसत्यात पटांगणात व्यवस्थित खात्यात पित्यात. नेताजी राठोड बाबूराव चव्हाण वडापाव कसा वाटतोय? म्हणजे टेस्ट चांगली आहे ना? काही चुकत असेल तरी सांगा म्हणजे बदलता येतं. नाही ना चुकलं पुन्हा बघायचं. थँक्यू धन्यवाद. असंच पाण्याच्या मगाचा कसा बंदोबस्त करा तेच कळत नाही. खाली पड वरी पड. खाली पड वरी पड. नंबर हाय थांबा. हा थकली ना तिथून नसतं. हे असं लोक बसलेत ना आमचेच. असं लाज वाटते तिला म्हणून नाही बोल. लय थकलोय दिवसभर उभा राहून. कचरा तू येतच राहत्यात. खायवाळूची कली जाळूची इथं खाळूची. त्याला विचारलं खाणार आहे का घेऊन जाणार आहे म्हणजे पार्सल करायला. तो बोलला इथंच खाणार आहे. हा थांबपिल्या. वडापाव आवडतो ना तुला? इथला चव आवडतं ना? विडत नाही बोल. लास्ट्यात ना मिरची देऊ. इथं समोर सर्कस. अगं ते आवाज कमी कर. ही आता झाली फ्री. बसली आता. अरे देवा इकडं करतो. भूक लागली तिकडं चल ग त्रिशा. लेकरं लय जमलेत. गोंधळ खूप येतोय. काय ग दिदी हा सर होय भूक लागली? जाती का जेवण बनवून येते का? मला पण लय भूक लागली आता. लय म्हणजे लय आफाट पोटात असं पोळ. काय रे भया वडापाव देरचं? नेताजी खरं. हां यूट्यूबची आहे. हां हे पोरं यूट्यूब ID विचारतात काय नाव आहे म्हणून. अंकुची आता तब्येत बरी दिसायला. लय खराब झालता अंकू. पण तू तिथून आल्यापासून थोडं असं डोळ्यात वेगळं फरक वाटतंय. झालंय ना? पाहुणा आहे आपला तो. आजारी खूप होता. इकडं हे पण आल्यात बघाय सर्कस. कॅमेऱ्यावर काहीतरी लागलंय काय की. अरे थांब बरं इकडे बरं तोंड दाखव. अरे लांब सरक ना. एवढा जवळ कुठे येतोय?
काहीतरी लागलंयच कॅमेऱ्याला. कॅमेरावर काहीतरी लागलं होतं. सातत पिठात हातात नाव. ए वडापाव कसं लागतंय रे भैया? खातो ना तू? खरंच सांग हा. थँक्यू हा. आला बघ अजून परत आला आत्ता. शाळेत मार खाल्ला ना तू लेट गेल्यामुळं. तू इथं विसरूनच गेला ना शाळा भरलेली. असं नाही थांबायचं. शाळा बुडवायची नाही हा उद्यापासून. हा बोल रे रम्या. हा बोल ने. तू वडापाव खाणार आहे? सर्कस बघायला जाणार आहे. मी पण जाणार आहे. थांब थोडा माल राहिलाय माझा तेवढा विकून येणार आहे. अजून आता शिकतर जमायलेत. माकड पण आणलेत. आम्हाला थोडं बसलो की असं कोण ना कोण येतच राहतात. 4 काय मग कसं लागते वडापाव तुला? एकच नंबर ना? खरं ना? चांगलं आहे ना? थँक्यू. आलता ना तेव्हा पण तुम्ही सगळ्यांनीच मार खाल्ला काय रे शाळेत? कशाला उशीर करता मग? बोट फुटूपर्यंत मारलंय? कोणता सर होता सांग मला, मी येतो. एवढं मारलं जोर जोरात? मग तुम्ही शाळा अर्धा तास लेट गेला होणार. उद्यापासून शाळेच्या टायमाला जायचं हा. कितीला भरती शाळा? 3ला सुटली तर 3:15. तुम्ही 3:30ला गेला म्हणजे 15 मिनिटं लेट. शिक्षा भेटली चांगली. उद्यापासून टायमाला जायचं हा. काय बोलला? उद्यापासून लवकर खाणार, लवकर जाणार. गुड बाय. जा सर्कस एन्जॉय करा. चालू झालं की आम्हाला पण सांगा. येणार आहे ना. घोडा कुठं आहे रे? दिलीप मालक. दिसेना कोणच व्यवस्थित. हे भुके ना थोड्याच क्लिपा घ्यायलोय. लोक द्याचं असतं ना, मला द्या असं. मग त्यामुळं काय हे घरी पण जाणं होत नाही. भूक खूप लागायली, मला पण लागली. काय कॅमेऱ्यावर तर बसायलंय की जाऊन तरी ये ना. डोळ्यातच चालूच आहे असं. आधी आम्ही खूपच मोठे बनवले होते. मग सगळ्यांनी बोलले थोडं बारकं बनवा, पाव लहान राहिलेत म्हणून. मग आम्ही थोडंसं वदारचे अंधारेंचे वडापाव काढावे लागतात. संपले तुझ्या वडापाव काढावे लागतात. आवाज किती आता बंद झालाय माझ्या बायकोचा. गुणी बायको आज खूप थकली. उठ थोडं काढ. उठ. कटाळा करायचा नसतो. थोडा वेळ तेवढं संपवून जाऊ. त्रिशा भूक लागली तुला? हा नाही ते खात्यात ना. हा सुरी कुठं आहे का तुझ्या? सुरी बसू काय मग?